मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टेक। एक बेहद चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां हनीमून मनाने जाने को लेकर दामाद और ससुर में विवाद हो गया और विवाद भी इस तरह बढ़ गया कि ससुर ने दामाद पर एसिड फेंक दिया। अब दामाद अस्पताल में इलाज करवा रहा है। दरअसल पूरा मामला थाने से सटे कल्याण इलाके के बाजार पेठ का बताया जा रहा है। दामाद की पहचान इबाद फाल्के 29 साल के रूप में हुई है। वहीं ससुर का नाम गुलाम मुर्तजा खोतल 65 साल बताया जा रहा है, जो घटना को अंजाम देने के बाद फरार है। खबरों के अनुसार हनीमून के लिए दामाद कश्मीर जाना चाहता था, मगर ससुर का कहना था कि वो धार्मिक स्थान पर जाए, जैसे कि मक्का या फिर मदीना। मगर दामाद का कहना था कि वो कश्मीर जाना चाहता है। इसी बात को लेकर विवाद हो गया और विवाद बढ़ने हुए ससुर गुलाम ने दामाद पर एसिड फेंक दिया। हालांकि पुलिस मामले की जांच में जुटी है। किती ठरल्याची घटना झाली आहे, काय सांगणार? एक बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आशा टावर्स आग्रा रोड इथे एक घटना झालेली आहे। त्याच्यामध्ये सासरे जटी खोटाल आणि इबाद फाल्के यांच्यामध्ये त्यांच्या लग्न झालेले त्यांच्या जावईने काश्मीरला हनीमूनला जायचं ठरवलेलं होतं। तर ते काश्मीरला न जाता त्यांनी दर्शनाला मक्केला जावं असा त्यांनी आरोपी जटी खोटाला यांनी मनात राग धरून जावई इबाद फाल्के याच्या अंगावर ॲसिड टाकून त्याला धमकी देऊन त्याला हे गंभीर जखमी केलेले आहे। ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याचा औषधोपचार चालू आहे आणि ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याची तक्रार घेतलेली आहे। त्या तक्रारीनुसार आरोपीचे शोध घेण्याकरता आमची डिटेक्शनची टीम रवाना झालेली आहे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त चांगला तपास करून त्याच्यामध्ये आरोपीला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत। तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। तपासामध्ये ACP घेटे साहेब आणि DCP अतुल झेंडे साहेब आणि आमचे रिजन संजय जाधव साहेब आणि सर्वांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहेत।